पीस फाउंडेशनच्या वतीने गुणवंतांचा सत्कार व करिअर मार्गदर्शन संपन्न। आयुष्यात यशस्वी होण्यासाठी भावनांचे व्यवस्थापन महत्त्वाचे असून प्रत्येक मुला-मुलींचा EQ म्हणजेच भावनांक वाढवावा आणि त्यांचा कल तपासून अभ्यासक्रम निवडावा असे आवाहन लेखक, कवी, अभिनेते विनोद जैतमहाल यांनी केले। पीस फाउंडेशन जालना शाखेच्या वतीने आयोजित 10वी-12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व करिअर मार्गदर्शन कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। अजिंठा चित्रकला महाविद्यालयामध्ये संपन्न या कार्यक्रमाचे अध्यक्ष पीस फाउंडेशनचे जिल्हा अध्यक्ष मिर्झा अफसर बेग होते। यावेळी ॲडव्होकेट शिवाजी आदमाने, इंजिनियर मोइनुद्दीन शेख, ज्येष्ठ पत्रकार अहमद नूर, सामाजिक कार्यकर्ते बिस्मिल्ला सय्यद यांची प्रमुख उपस्थिती होती। जालन्यातील विविध शाळेमधून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला। यामध्ये शिवाजी हायस्कूलची भावना निवृत्ती गाडेकर, स्वामी हायस्कूलचा पृथ्वीराज विष्णू जाधव, शहीद भगतसिंग हायस्कूल दरेगाव वर्षा ज्ञानेश्वर वाघचकर, राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयाचे हर्ष अमित आणि कोकाटे गजानन सखाराम, शाहिद एहसान जाफरी मेमोरियल उर्दू हायस्कूल चंदन झीरा खान अरेब नजीर, मिल्लत उर्दू हायस्कूल गांधीनगर सोहा इमरान खान, मुमताज हायस्कूल कुरेशी मशीरा अलीम, नॅशनल उर्दू हायस्कूल झैनब शेख सलीम, ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूलचा शिखर सुशील वाघमारे, त्याचप्रमाणे अंकुशराव टोपे महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्राची रामकिसन राठोड, त्याचप्रमाणे उर्दू हायस्कूल अफरान अहद्दीन हायस्कूलचे लियाकत अली खान, उर्दू ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी अन्सारी अब्दुल आहद, अल्लामा इक्बाल उर्दू हायस्कूल नगमा फातिमा शेख यांचा समावेश आहे। यावेळी सूत्रसंचालन प्राचार्य शाह एजाज एम यांनी केलं, तर आभार प्रदर्शन सुशील वाघमारे यांनी केलं। कार्यक्रमाला पीस फाउंडेशनचे शहर अध्यक्ष इंजिनियर आमिर शेख, नजीर पठाण, कैसर मिर्झा, नईम शेख, फिरोज शेख, आयन शाह, शोएब नदवी, पालक आणि शिक्षक उपस्थित होते। आपल्याला सुद्धा आपल्याला जे काही करिअर घडवायचं आहे ते आपण मागे न बघता समोर आपला प्रवास करत गेला तर निश्चित आपल्याला ते घडणार आहे। एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देऊन मी थांबेल। आपण सर्वांना माहिती आहे ससा आणि कासवाची गोष्ट आपण सगळ्यांना माहिती आहे। काय होतं, ससा आणि कासव शहरात लागते आणि स्वतः त्यांनी अपडेट केलेलं आहे। आता अशा काळामध्ये जर ससा आणि कासवाची जे शहरात राहिली त्याचा एक प्राणी कुठला तो खूप वेगवान पळतो, कांगारू नावाचा प्राणी आहे की नाही। तर मला कांगारू सोबत काय लावायची स्पर्धा लावायची, तर त्यांनी ठरवलं जगामध्ये जाहीर केले की माझी कासवासोबत स्पर्धा लावून मी काय होतं हारतोय, मला कांगारू सोबत स्पर्धा लावायची। सगळे लोक आश्चर्य वेळेला मिळाला, आता वेळा झाला म्हणजे कासवासोबत जिंकला आणि कांगारू सोबत काय जिंकला। त्यांनी समोर एक निशाण काढलं जातं की जो त्या निशाणापर्यंत पळत जाईल तो काय होणार आहे, विजेता। ज्यावेळी दोघं एका रेषेवर असं आणि